नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. इथं पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनल, त्याच्यानंतर आसनगाव, अंबरनाथ व भाईंदर याकरिता मित्रांनो 4 लोहमार्गाकरिता इथं पोलीस ठाण्याकरिता इथं 279 पदांची पदनिर्मिती करण्याबाबतचा हा जी.आर. आलेला आहे मित्रांनो. 279 पदे इथं निर्माण करण्यात येणार आहे. एल.टी.टी. साठी, लोकमान्य टिळक टर्मिनलसाठी, आसनगावसाठी, अंबरनाथ व भाईंदरसाठी हे 4 लोहमार्ग पोलीस ठाण्यासाठी इथं पदनिर्मिती करण्याकरिता व त्यांची अ, खर्चामध्ये मान्यता देण्यासाठी हा जी.आर. आलेला आहे मित्रांनो. विभागामार्फत लेटेस्ट जी.आर. असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचे, कोणते कोणते पदं असणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कशाला आपलं अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्यासाठी. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपण आता सगळ्यात आधी हेडलाईन वाचून घेऊया. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर या 4 लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निर्मितीस त्यासाठी एकूण 279 पदांची निर्मिती करण्याबाबत त्यासाठी होणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत हा जी.आर. आलेला महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडून हा जी.आर. आलेला दिनांक 3 मार्च 2025 चा जी.आर. असणार आहे मित्रांनो. लेटेस्ट जी.आर. असणार आहे, बघू शकता तुम्ही. ओके. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपण आता प्रस्तावना इथं वाचून घेऊया सगळ्यात आधी. आता मित्रांनो, प्रस्तावना आपण वाचणार आहे. प्रस्तावनामध्ये त्याने दिलेलं आहे मित्रांनो, मुंबई महानगर प्रादेशिक विभागाचा विकास व पाहता मुंबईच्या पलीकडे मुंबई महासागर प्रादेशिक विभागात व त्यांच्या सीमालगतच्या भागात तसेच नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, शिक्षण संस्था इतर अनुषंगाने विकासामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे व त्यामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच त्यांच्या संघ स्थितीमध्ये रेल्वे कार्यालयातील बदलत चाललेली परिस्थिती, रेल्वे विभागाकडून राबवण्यात येत असलेली सुधारणा प्रकल्प व त्यामुळे रेल्वे कार्यक्षेत्रांच्या स्वरूपामध्ये होत असलेला बदल, दैनंदिन प्रवाशांची वाढत असलेली संख्या, गुन्हेगारी, त्यावर नियंत्रण, प्रवाशांना भेडसावणाऱ्या म्हणजे भासणाऱ्या अडचणी व त्यांच्या होणाऱ्या गैरसोयीमध्ये सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस महासंघ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 रोजी पत्रामध्ये रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनल, आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर या 4 नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यास व त्यासाठी निर्माणासाठी त्यांच्यास येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चांसाठी मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. आहे. उपरोक्त प्रस्तावना अनुषंगाने या प्रकरणी पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो आपण आता पुढे जाऊया. प्रस्तावना आपण वाचलेली आहे, तर शासनाचा निर्णय काय ते पण आपण बघणार आहोत मित्रांनो. तर शासन निर्णय दिलेला आहे मित्रांनो. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनल, आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर या 4 नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. इथं मित्रांनो 4 लोहमार्ग पोलीस ठाण्याकरिता शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ ते ड यामध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील 179 नियमित पदे निर्माण करण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इथं खर्च दिलेला आहे 25,33,200 एवढा खर्च आपल्याला आवर्ती खर्चात मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो 1,21,00,000 इतकी खर्चास मान्यता आलेली आहे. एवढा खर्च येणार आहे, पण 1 कोटी इथं आलेला आहे आतापर्यंत. सदर लोहमार्ग पोलीस ठाण्याकरिता येणारा आवर्ती अनावर्ती खर्चास मंजूर अनुदानाने भागवण्यात यावा. उपरोक्त लोहमार्ग पोलीस ठाण्याकरिता हद्दनिश्चित प्रस्तावना पोलीस महासंघ कार्यालय यांना सादर करावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे जाऊया मित्रांनो आपण आता. त्याच्यामध्ये मित्रांनो ते माहिती वगैरे दिलेली आहे. आता आपण आता पुढच्या स्टेपमध्ये बघणार आहोत किती पदं आलेली आहे, आपण ते पण बघणार आहोत. पदांची नावं पण दिलेली आहे, ते पण तुम्हाला इथं वाचून सांगतो मित्रांनो सगळी माहिती. आता याच्यामध्ये पदं वगैरे बघणार आहोत. शासन निर्णय गृह विभागामधून आलेला आहे. दिनांक 3 मार्च 2025 सहपत्र आलेलं आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनल, आसनगाव, अंबरनाथ व
भाईंदरमध्ये 4 नवीन लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निर्गमित करायला येणाऱ्या पदांची नावं दिलेली मित्रांनो. परिशिष्ट मध्ये लोकमान्य टिळक टर्मिनल पोलीस ठाण्याकरिता नव्याने अ, निर्माण करण्यात येणारी पदे वगैरे दिलेली मित्रांनो. ओके, ते लोकमान्य टिळक टर्मिनल करता असणार इथं. आता याच्यामध्ये मित्रांनो हे पदं वगैरे दिलेली आहे, आपण ते पण बघून घेऊया. लोकमान्य टिळकसाठी पोलीस पदनाम दिलेलं आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, मंजूर पदे, आवर्ती खर्च, अनावर्ती खर्च. ओके, पोलीस निरीक्षक पहिलं पद असणार, त्यांना सॅलरी असणार 18 असणार, 49,100 ते 1,55,800 इथे एक पद असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी मित्रांनो S15 सॅलरी बेस असणार आहे, त्यांना इथं 41,800 पासून त्यांना इथं 1,32,300 एवढी सॅलरी असणार आहे, ते एक पद असणार आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी मित्रांनो S14 सॅलरी बेस असणार आहे. 38,600 ते 1,22,800 एवढी सॅलरी आपल्याला त्यांना मिळणार आहे. इथं 4 पदे असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी असणार 29,200 ते 92,300 एवढी सॅलरी असणार. इथं 5 पदे असणार आहे. पोलीस हवालदार करता बघू शकता मित्रांनो तुम्ही S9 सॅलरी बेस असणार आहे. 26,400 ते 83,600 वेतन श्रेणी प्लस आपल्याला 750 रुपये वेतन भत्ता वगैरे मिळणार. 40 पदं असणार आहे. पोलीस शिपाई करता S7 इथं सॅलरी असणार मित्रांनो 21,700 ते 69,100 वेतन श्रेणी प्लस आपल्याला इथं विशेष वेतन मिळणार आहे मित्रांनो. इथं 50 पदं असणार आहे. एकूण पदं तुम्ही बघू शकता मित्रांनो 101 पदं असणार आहे इथं. कशासाठी? लोकमान्य टिळक टर्मिनल करता मित्रांनो. ओके, आता हे लोकमान्य टिळक टर्मिनलचं झालं. आपण आता पुढचंही बघून घेऊया. आता बाकीचे आता 4 बाकी राहिलेले. आता हे जे असणार मित्रांनो परिशिष्ट ब मध्ये दिलेलं आहे. आसनगाव पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांची तपशील मित्रांनो. आसनगाव करता असणार आहे. आता याच्यात पण बघूया आपण किती पदं असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपण आता पदनाम, वेतन श्रेणी व मंजूर पदसंख्या, आवर्ती खर्च, अनावर्ती खर्च. पोलीस निरीक्षकसाठी ते एक वॅकेन्सी असणार आहे. सॅलरी सेम असणार आहे S18. ओके, तर आपल्याला एक पद असणार आहे याच्यामध्ये पण 49,100 ते 1,55,800 एवढी सॅलरी असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी बेस 41,800 ते 1,32,300 इथे एक पद असणार आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी बेस असणार 38,600 ते 1,22,800 दोन पदं असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी मित्रांनो S10 सॅलरी असणार आहे 29,200 ते 92,300 एवढी सॅलरी असणार आहे. 4 पदं असणार आहे. पोलीस हवालदाराकरता इथं मित्रांनो 9 सॅलरी बेस असणार आहे 26,400 ते 83,600 86,600 एवढी वेतन श्रेणी प्लस आपल्याला 750 रुपये असणार आहे. इथं 220 सॅलरी असणार आहे. 20 पदे असणार आहे सॉरी. पोलीस शिपाई करता मित्रांनो S7 इथं सॅलरी असणार आहे 21,700 ते 69,100 वेतन विशेष वेतन 750 रुपये. 30 पदे असणार आहे. एकूण इथं बघू शकता तुम्ही 58 पदे काढण्यात आलेले आसनगाव करता मित्रांनो. आता पुढे जाऊया आपण. आता ही जी पदं भरती असणार मित्रांनो अंबरनाथ पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात आलेला असणार मित्रांनो अंबरनाथसाठी असणार आहे. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे इथं अंबरनाथसाठी पण आपल्याला. याच्यामध्ये मित्रांनो पहिलं पद असणार पोलीस निरीक्षक सॅलरी सेम असणार आहे S18 49,100 ते 1,55,800 इथे एक पद असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक S15 सॅलरी बेस असणार आहे 41,800 ते 1,32,300 इथं पण एक पद असणार आहे. पोलीस निरीक्षकसाठी मित्रांनो इथं पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी बेस असणार आहे 38,600 ते 1,22,800 एवढी सॅलरी असणार ते एक पद असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी बेस असणार 29,200 ते 92,300 इथे 3 पदं असणार आहे. पोलीस हवालदाराकरिता इथे मित्रांनो S9 असणारे सॅलरी बेस 26,400 ते 86,300 एवढी सॅलरी असणार आहे. 750 रुपये प्लस असणार आहे त्यांना. इथे 20 पदे असणार आहे. पोलीस शिपाई करता मित्रांनो S7 सॅलरी बेस असणार आहे 21,700 ते 69,100 एवढी प्लस आपल्याला विशेष वेतन असणार 750. इथं 25 पदे असणार. टोटल इथे 51 पदांसाठी इथं भरती काढलेली मित्रांनो त्यांनी. ओके, आसनगाव अंबरनाथ करता सॉरी. ओके, आता पुढचं जाऊया आपण राहिलेलं मीराबाई भाईंदरसाठी आता.
आता मित्रांनो इथे भाईंदर करता ही भरती असणार आहे. भाईंदर पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात आलेले पद. पोलीस निरीक्षकसाठी इथं पद असणार आहे. S18 सॅलरी बेस 49,100 ते 1,55,800 इथे एक पद असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी बेस असणार आहे. 41,800 ते 1,32,300 इथे एक पद असणार आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी मित्रांनो S14 सॅलरी बेस असणार आहे. 38,600 ते 1,22,800 इथे एक पद असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकसाठी मित्रांनो सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी बेस असणार आहे. 29,200 ते 92,300 एवढी सॅलरी असणार आहे. इथे 6 पदे असणार आहे. पोलीस हवालदार करता मित्रांनो S9 सॅलरी असणार आहे. 26,400 ते 83,600 एवढी सॅलरी असणार आहे मित्रांनो. प्लस 750 रुपये असणार आहे. प्लस 30 वॅकेन्सी असणार आहे. इथं पण इथं 6 वॅकेन्सी होत्या. पोलीस निरीक्षक पोलीस शिपाईसाठी S7 सॅलरी बेस असणार 21,700 ते 69,100 एवढी सॅलरी असणार. 750 रुपये प्लस असणार आहे आपल्याला. इथं आपल्याला 30 वॅकेन्सी असणार. इथे एकूण 169 पद असणार आहे मित्रांनो. ओके, अशा प्रकारे ही भरती निघालेली आहे मित्रांनो. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ही जी पदं भरती जाहिरात कधी कशा पद्धतीने बाकीची जी पदं आहे मित्रांनो पोलीस शिपाईची पदं हे नवीन भरण्यात येतील मित्रांनो तिथे, आणि बाकीची जी हे प्रमोशन बेसवर असतील मित्रांनो. पोलीस उपनिरीक्षक इथं भरले जातात आपल्या ग्रुप बी ग्रुप सीची भरतीमधून घेतले जातात हे बाकीचे पदं. बाकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक यांना काय प्रमोशन बेस असणार आहे मित्रांनो. ओके, यांची कशा पद्धतीने आता ही भरती काढणार आहे मित्रांनो आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. याची नोटिफिकेशन आली भरती प्रक्रियेची ती लवकर तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. तुम्हाला याची GRची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जाऊन व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊन इथं डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाही टेलिग्राम चॅनल ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप लावून मेसेज करू शकता. टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअप ग्रुप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईल. तिथून जाऊन तुम्ही जॉईन होऊन जायचे नक्कीच लवकरात लवकर. आणि काही माझ्याशी बोलायचं असेल तर बोलू पण शकता. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा व्हिडिओ माहिती नक्की आवडली असेल तर. आणि काही शंका वगैरे असेल मला कधी पण तिथं मेसेज वगैरे करा. चॅनलवर पहिल्यांदा हा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याची कधी जाहिरात आली ते पण आणणार आहे. नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आणणार आहे मित्रांनो. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.